रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन प्रांत कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धडक कारवाई करत 2 कर्मचाऱ्यांना रंगेहात अटक केली आहे। सातबारा उतार्यात दुरुस्ती करून देण्यासाठी एका शेतकऱ्याकडे लाचेची मागणी केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली। मिळालेल्या माहितीनुसार श्रीवर्धन तालुक्यातील पाबरे गावातील एका शेतकऱ्याच्या सातबारा उतार्यात दुरुस्ती करण्यासाठी प्रांत कार्यालयातील अव्वल कारकून नितीन पवार आणि शिपाई सचिन पाटील यांनी कथितरित्या 60,000 रुपयांची लाच मागितली होती। याबाबत संबंधित शेतकऱ्याने अलिबाग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली। तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर महिला उपाधीक्षक सरिता भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला। त्यानुसार लाचेच्या रकमेतील पहिला हप्ता म्हणून 30,000 रुपये स्वीकारताना दोन्ही आरोपींना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले। या कारवाईमुळे श्रीवर्धन प्रांत कार्यालयात एकच खळबळ उडाली असून महसूल विभागातील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय। आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे।